ते देतो ना जेवण मी खाणार, ते देतो ना पैसे मी खाणार. किती लोकांचं आमदाराकडे काम असतं, किती लोकांचं खासदाराकडे काम असतं, हा एक भाग आहे. बरोबर. आणि ही जत्रा झाल्या म्हणजे गावच्या यात्रेला जसं पाहुणं आपण जेवायला घेतो तसं निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांनी जेवण घालायचंच. सर हेच बदलावं लागेल. चोराची लंगोटी का सोडा असा एक शब्द आहे. पण ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदरच मतदार म्हणून जर आमचं हे वक्तव्य असेल की चोराची लंगोटी का सोडा, याचा अर्थ मतदार म्हणून चोर आहे तरी देखील मी त्याचं समर्थन करणार, हा निर्लज्जपणाचा विषय आहे. या सगळ्यामध्ये उत्सव हा लोकशाहीचा नसून हा चंगळवादाचा उत्सव आहे. अशा स्वरूपाचं आताचं सध्याचं निवडणुकीचं चित्र आहे की ज्यामध्ये मग जनतेला उद्रेक जास्त दिवस गप बसत नाही. क्रांतीच्या उंबरठ्यावर देश आहे. क्रांतीच्या उंबरठ्यावर देश आहे. आणि संस्कार हा भाग हा मठात जाऊन होत नाही, तो घरात होतो. भ्रष्टाचाराला समाजाने मान्यता दिली. शिष्टाचार झाला. भ्रष्टाचार शिष्टाचार म्हणजे पूर्वी माणसं टेबलाखाली पैसे घेत, आता टेबलावर मोजून खराब नोट असले बदलून घेतात. नमस्कार, महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल सायंकाळी 6 वाजता निवडणूक प्रचाराचा तोफा थंडावल्यात आणि आजचा दिवस आणि उद्या मतमोजणी होणार आहे. परंतु या निवडणुकीच्या दरम्यान जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याला एक जत्रेचं स्वरूप आले, यात्रेचं स्वरूप आले असं वाटायला लागलं. कारण जिकडं तिकडं एक वैचारिक भूमिका कमी आणि पैशाचा पाऊस आहे, खानावळी जेवणावळी आहेत, लोकांना आमिषण देणार आहेत. मग इकडचे गट तिकडं, तिकडचे गट इकडे, किंवा जी मतांचं विभाजन करायचं आहे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपली जी बाजू आहे ती बाजू पणाला लावलेली आहे. आणि या बदलत्या निवडणूक प्रक्रियेला आचारसंहिता पण आहे, परंतु त्या आचारसंहिता आतापर्यंत कितपत कोणत्या पद्धतीनं ती राबवली जाते, ती अजून किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने राबवायला हवी, किंवा आचारसंहिता ही फक्त नावालाच आहे का, किंवा शब्दात जे कायद्यात म्हणतो त्या कायद्यापुरतीच राहिलेली आहे का, अशा अनुषंगानं आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, 2 अष्टपैलू व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलवले आहेत. तर पहिले आहेत प्राध्यापक अशोक चव्हाण सर, नमस्ते सर. आणि दुसरे पत्रकार संपादक आहेत, सामाजिक कार्यकर्ते, तेही एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्र, लेखन असेल, काव्य असेल, अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे असं व्यक्तिमत्व प्रमोद तोडकर सर, आपले स्वागत. तर या अनुषंगाने आपण चर्चा करण्यासाठी सर आम्ही तुम्हाला निमंत्रित का केलं, कारण तुम्ही प्राध्यापक म्हणून रिटायर झालेला आहात. रिटायर झाल्या म्हणजे आज जवळजवळ 60 ओलांडलेले आहे तुम्ही. मग तुमच्या बालपणापासून जसं म्हणजे तुम्ही 18 वर्षाला त्यावेळेला मतदान नव्हतं, 21व्या वर्षी मतदान होतं, परंतु त्यावेळेपासून आजपर्यंत जवळजवळ 50 वर्षांचा कालावधीत तुम्ही निवडणूक प्रक्रिया पाहिलेली, लहानपणात पाहिली असेल किंवा आता जसं आपण वाढत गेलो तसं पाहिलेलं असेल. मग ही पूर्वीची निवडणूक प्रक्रिया कशी होती, म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव आहे आमच्यापेक्षा, तर तो एक आम्हाला अनुभव सांगा. आणि बदलत निघालेली ही निवडणूक प्रक्रिया आज कुठल्या उंबरठ्यावर आली, लोकशाहीला घातक आहे, मारक आहे, पूरक आहे, याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. मला आठवणारी पूर्वीची निवडणूक प्रक्रिया म्हणजे बाबुराव कोतवाल, म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे बादशे, त्यांची पहिली निवडणूक, त्यांची दुसरी निवडणूक ज्यावेळेला केशवराव पवार शेकापीचं गाय वासरू हे चिन्ह होतं, काँग्रेस आणि यांची खटा म्हणजे आपल्याकडचं बैलगाडी.
तर माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा थोडं जास्त वय असणाऱ्या किंवा कमी असणाऱ्या लोकांना आठवत असेल की बाबुराव पटवर्धनांची पहिली निवडणूक झाली त्यावेळेला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी आणि कराडमधल्या काँग्रेस प्रेमींनी त्यावेळेला रंगपंचमी खेळून तो दिवस साजरा केला. मग त्या आता तुम्ही जी निवडणूक प्रक्रिया हा शब्द जो वापरलेला आहे तो प्रशासकीय शब्द आहे. अलीकडं ह्या निवडणुकींचा महोत्सव झाला. म्हणजे जसं आपण दिवाळी दसरा साजरा करतो ते स्वरूप याला आले आहे. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आचारसंहिता हा भाग विशेष राहिलेला नव्हता. कुठल्या दृष्टीनं तर मोठ्या पुढाऱ्यांच्या ज्या सभा आहेत त्या रात्र 12 वाजता 1 वाजता 2 वाजता पहाटेपर्यंत अगदी सभा त्या अनुभवलेल्या आहेत. आणि TN शेषन ज्या वेळेला आले त्यावेळेला तिने ती सगळी बंधनं जी आचारसंहितेमध्ये ती घातली आणि ती बरोबर होती. कारण कसं असते 10 नंतरच्या सभा लोक डिस्टर्ब व्हायचे, लोकांना त्रास व्हायचा. पण वारे माप पैसा ज्या वेळेला वापरायला सुरुवात झाली तो अलीकडचा एक 15-20 वर्षाचा काळ आहे. या 15-20 वर्षाच्या काळामध्ये एखाद्या लगीन घरामध्ये घाई असावी की तिथल्या सगळ्या लोकांना सकाळी चहा आहे, सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, आणायला गाड्या आहेत, सोडायला गाड्या आहेत, असं स्वरूप आता ह्या निवडणुकांचं झालेलं आहे. TN सेशन नंतर आलेले सर्व निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन व्हावं तसे त्यांना प्रयत्न करता यावेत म्हणून राज्यकर्त्यांनी त्यांना ढिलच दिलेली नाही. शेषन असे जे ग्रस्त होते की जे राज्यकर्त्यांना भीक घालत नव्हते. आमच्या लहानपणी आम्ही स्वतः निवडणूक कार्यालयात जायचो. म्हणजे मी ज्यावेळेला पुण्याला शिकायला होतो ग्रॅज्युएशन तर शामराव वाष्टेकर विरुद्ध पिणी पाटील साहेब अशी एक निवडणूक झाली. त्यावेळेला शरद पवारांचं वार होतं आणि ती संपली की लगेच नगरपालिकेची निवडणूक झाली. तर त्यावेळेला आम्ही त्या कार्यालयात जायचो. तिथून पोस्टर आणायचे, तिथून झेंडे आणायचे. चहा सुद्धा कोण घ्या असं म्हणत नव्हतं. मग ते आमचं वय होतं आणि आपापला प्रचार करायचा. त्याच्यानंतर पहिला उत्सवाचा जो प्रारंभ चालू झाला तो ग्रामपंचायत निवडणुका, नगर परिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा सगळीकडेच पैशाचा अमोल वापर व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एक काळ असा होता की कार्यकर्ता, मला आठवतंय यशवंतराव मोहितेंचं एक निवडणूक होती, त्यांचं चिन्ह सायकल होतं, कारखाना त्यांच्या ताब्यात होता आणि प्रचार करणाऱ्यांना तिथं जायचं, सायकल घ्यायची, नोंद करायची, मतदारसंघात फिरायचं आणि प्रचार करायचा. ते सायकल त्यांच्याकडे देण्यात तो भाग वेगळा. पण आजच्या कार्यकर्त्यांना सांगा ही सायकल घ्या आणि उघडे जावा, जाणार नाही, जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला मुळात पैसे खूप कमी होते लोकांच्याकडे. म्हणजे सामान्य माणसाकडे पैसा कमी होता, राज्यकर्त्यांच्याकडेही त्या मानाने पैसा कमी होता, साधन सामुग्री कमी होती. त्यामुळे त्या निवडणुका ह्या मनुष्यबळावर, कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या केडरवर आणि कमीत कमी खर्चात व्हायच्या. आत्ताचं जर स्वरूप त्याचं जर बघितलं ते अत्यंत विविध असं आहे. त्या काळातली जी माणसं हयात आहेत, म्हणजे मी हयात आहे, मी बघितले, म्हणजे माझ्यासारख्या ते बघितल्यानंतर असं वाटतं हे काय चाललंय. थोडक्यात विश्लेषण आहे, आपण चर्चा करत करत पुढे जाऊ. आता तुम्ही त्या अनुषंगाने सांगा. म्हणजे आता तरुण पिढी आता आपण अनुभवतोय, मतदान प्रक्रिया आता आहे, 18 वर्षाचा त्यांना मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं तरुणांच्यात जो वैचारिक बदल व्हायला हवा तो झालाय का? म्हणजे ते मतदानाला योग्य, आता त्यांच्यावरती आपण कसा आरोप करणार, ज्यांनी कायदे बनवलेत 18 वर्षाचे मतदान द्या, त्यांना आपण बोलणार कसं? तरी पण
आपण लग्नाला 21 वर्ष म्हणतो आणि तुम्ही मतदानाला 18 वर्ष देताय. मग 18 वर्षाच्या ज्या व्यक्तीला तेवढी पोच आहे का? चांगलं वाईट म्हणजे हे बघण्यासारखं आपण म्हणतो प्रौढ झाले 18 वर्ष, परंतु तेवढे पोक्तपणा आलाय का? त्या अनुषंगाने तुम्ही थोडस असं पाहिलं ना तर युवकांचं मतदान प्रक्रियेमध्ये मताचा जो अधिकार आहे 18 वर्षी दिला, तो काळाचं संक्रमण आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी घरातल्या ज्येष्ठ माणसानं काय मत मांडावं, भूमिका मांडावी आणि ती सगळ्या कुटुंबानं अनुसरावी अशी एक आपल्याकडे कुटुंब व्यवस्था होती. आणि दळणवळणाची साधनं असतील किंवा संपर्काची साधनं असतील किंवा ज्याला आपण माध्यम म्हणतो आजच्या भाषेमध्ये, ती तुलनेनं कमी असल्यामुळं तरुणांपर्यंत अचूक ज्ञान येणं या सगळ्या गोष्टीला विलंब लागतो आणि म्हणून मग ती त्यावेळेस 21 वयाची अट योग्य होती. पण आता जर बघितलं आपण विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर 14-15 वर्षाची मुलं जितक्या सहजतेनं या तंत्रज्ञान स्नेही दिसत आहेत तर एक पिढी मागं पडलेली आहे या सगळ्यामध्ये. तर तरुणांना 18 वय जे दिलेलं आहे ना मतदानासाठी वय एकदम योग्य आहे. मात्र दुर्दैवानं तरुणांपर्यंत जे मेसेज द्यायला पाहिजे किंवा तरुणांच्या मध्ये जी विचाराची जडणघडण व्हायला पाहिजे ती मात्र अलीकडं तितक्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही. म्हणजे खरं तर कोणत्याही देशाचं, कुटुंबाचं, गावाचं भविष्य हे त्या तरुणाईंच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे असं मोठे विचारवंत म्हणतात. पण आज जर तुम्ही बघितलं निवडणूक प्रक्रियेमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आहे, पण तो सहभाग होत असताना तरुणांनी ते मत बनवत असताना जो विचार करायला पाहिजे तो विचार तरुण करताना दिसत नाही. हे दुर्दैवानं स्पष्ट चित्र आहे समाजात. अपवाद असतील काय त्यामध्ये, मात्र ही सगळी परिस्थिती बघितली तर निवडणूक प्रक्रिया जसं सरांनी सांगितलं ना की विभत्स आहे किंवा काय, खऱ्या अर्थानं म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार व्हायचा ना तर गावातली जी मत बनवणारी माणसं होती ना कुटुंबातली, ती माणसं त्या प्रत्येक सभेला हजेरी लावायची आणि त्या पक्षाचं, त्या उमेदवाराचं किंवा त्या उमेदवारासाठी काम करणाऱ्याचं काय धोरण आहे, काय मत आहे, त्याच्या डोक्यात काय स्वप्न आहेत, त्या भागासाठी तो काय करणार आहे, त्याची क्षमता, त्याची स्वप्न, त्याचे विचार जाणून घ्यायचे आणि मग मत बनवायचे. पण आज जर बघितलं तुम्ही आजच्या सभांमध्ये जवळपास 95% जो समोर बसलेला श्रोता वर्ग आहे तो त्याच पक्षाचा मतदार असतो किंवा त्या उमेदवाराचा मतदार असतो. आणि मग ज्याचं मत अगोदरच बनलेलं आहे त्याच्यावरती सभांचा किती परिणाम होणार आहे आणि त्या सभेतून काय आम्ही अपेक्षा करायची. त्यामुळं तरुणांनी जी परिस्थिती आहे ती डोळसपणे बघण्याची गरज आहे आणि त्यासाठी केवळ निवडणुकीमध्ये सजगता उपयोगाची नाही तर या देशाचं भवितव्य, समाजाचं भवितव्य, समाजासमोरचे प्रश्न या सगळ्यावरती सातत्यानं तरुणाईनं सजगपणे पाहण्याची गरज आहे. बरोबर आहे, कारण आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून पुढे येतोय किंवा तरुणांची संख्या भरपूर आहे. तर त्यांना ते एक वैचारिक वळण देणं किंवा जे आता पोकपणा म्हणतो तुम्ही जशा पद्धतीने सांगता ते अतिशय योग्य आहे. परंतु ते करण्यात म्हणजे जसे पूर्वीचे उमेदवार होते, शिक्षक होते म्हणा, जे आपल्या कुटुंबातले मुख्य व्यक्ती होते घरातले, त्यांचा जो प्रभाव होता, त्यांचे जे वैचारिक त्यांच्यावरती म्हणजे बिंबवण्याचं संस्कार असते ते वेगळी. आणि आता घरातच संस्कार होतात की नाही आणि मग उमेदवार काय करणार आणि मग बाकीच्या समाजातून घडणारे ह्याच्यावरती सर आपण कसं यायचं, ह्या दृष्टीकडे आपण कसं बघितलं पाहिजे? थोडंसं पाठीमागे जातो तोडकर साहेबांच्या मुद्द्याकडे. 16व्या वर्षी मुलगा किंवा मुलगी 10वीची परीक्षा पास होती, 18व्या वर्षी ते 12वीची परीक्षा पास होते. सर्वसाधारण 12वीची परीक्षा झालेल्या त्या व्यक्तीला किती ज्ञान असू शकतं, तिची आकलन क्षमता काय, तो देशाचा विचार करू शकतो का, तो राज्याचा विचार करू शकतो का, तो गावाचा विचार करू शकतो का, ह्याचा कुठलाही विचार न करता ह्या राजकीय नेत्यांनी निव्वळ तरुण पिढी आपल्याकडे ओढून घ्यायची ह्या हेतून हा राजकीय निर्णय झालाय त्यावेळेला. 18 वर्ष म्हणजे ज्याला 2 रुपये कमवायची अक्कल नाही तो राज्यात कोण सरकार, कुठलं सरकार असं ह्याचा विचार करतो,
किंवा केंद्रात कुठलं सरकार असावं याचा विचार करतो, हे तर्कशास्त्र विसंगत आहे. हा, आपली लोकशाही आहे. एक लक्षात ठेवा, ग्रामीण भागातला एखादा 7वी शिकलेला सुद्धा प्रौढ माणूस त्याच्या विचारामध्ये प्रगल्भता असते. ती प्रगल्भता 12वी झालाय 18 वर्ष झालाय म्हणून येते असं नाही. व्यवस्थितेचं स्वरूप त्यावेळेपासून यायला लागलं, कारण ही विचारापेक्षा आमिषाकडे पळणारी मोठी पिढी फौज तयार झाली त्यावेळेला. ते आजपर्यंत चालू आहे. मला वाटतं आता सर्वसाधारणपणे कराड दक्षिणमध्ये आणि कराड उत्तरमध्ये ॲव्हरेज 9,000 मतं वाढलेली. 18 वर्ष वयाच्या 9 मतदार. हा, 9 मतदार आहे. तर काय पोच आहे की म्हणजे ते थोरल्या भावाला सुद्धा नोकरी आहे का नाही हे माहित नाही आहे तुम्हाला आम्हाला. ते घर कसं चालतं हे तुम्हाला आम्हाला माहित नाही आहे. आता मला सांगा, सरकारची धोरणं विचित्र असतात. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय सांगितलं की कमवा आणि शिका. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय सांगते की आम्ही तुम्हाला फुकट रेशन देतो, खावा. तुम्हाला फुकट आरोग्य सेवा देतो, त्या आरोग्य सेवेचा लाभ घ्या. 3 सिलेंडर मोफत, 1500 रुपये बहिणींना, भावांना रोजगार. तुम्ही हाताला काम देत नाहीये. हा, ह्याचे परिणाम काय झाले ग्रामीण भागात परिणाम काय झाले? आम्हाला तण काढायला बायका मिळत नाहीत, बांधायला बायका मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही. आणि पोट भागत असल्यामुळं ग्रामीण भागातला तरुण सुद्धा आता वल्गर झालाय. मुलांची लग्न होत नाहीत. का लग्न होत नाहीत? आणि लग्न कोणाचे होते ते बघा. जी मुलं शिकली, जी नोकरीला लागली किंवा कामधंद्याला लागली, त्यांची लग्न होत आहेत. आज आमच्या ग्रामीण भागाला 32-34 वर्षाचा मुलगा जो रानात जातो त्याचं लग्न होत नाही. ही समज व्यवस्था निर्माण करायला हे आमचे राज्यकर्ते कारणीभूत आहेत. मग खेड्यातले शेती प्रधानता पण हळूहळू कमी होते. शेतीकडे कोणी वळतच नाही ना. आता तुम्ही जर कोकणात गेला, पहिल्यापासून कोकणात येत की आमच्याकडे जरी गेला, माझ्यासारख्या बारक्या गावात ना पोरं करडत कामाला येतात. 10 ते 12 हजार रुपये पगार असतो, त्याचे पेट्रोलला पैसे जातात. ती शिकली नाहीत म्हणून ही वेळ आली ना. माझ्या सुदैवानं मी करत होतो, मी शिकलो, माझ्याबरोबरची काही पिढी शिकली, त्यांना नको. आमच्या पुढच्या पिढीचं काय? हे निष्क्रिय पिढी जी बनवायचा उद्योग राज्यकर्त्यांचा चाललंय, त्यांचं एकच धोरण आहे. ज्याप्रमाणे आमच्या धनगर बांधवाच्या पाठीमागनं मेंढ्या चालत जातात आणि त्या मेंढ्याच्या लोकरीच असो, मांसाचं उत्पादन तो घेतो, त्या पद्धतीनं ही समाज रचना अशीच पोसायची आणि मतांच्या रूपाने ती निवडणुकीला घ्यायची. यासाठीच ते मूळ 18 वर्ष आहे. कुठलाही मानसशास्त्रज्ञाकडे तुम्ही जावा, एखाद्या तुमच्या ओळखीच असतील, त्यांना विचारा की 18 वर्षामध्ये त्या व्यक्तीची धोरणात्मक निर्णय घ्यायची क्षमता असते का? आकलनच तेवढं. एक गोष्ट पण मला या सरांच्याच प्रश्नाला विचारलं तुमच्या याला, कारण आत्ताच सरांनी सांगितलं 12 वर्ष म्हणजे आकलन नाही किंवा तेवढी वैचारिक प्रगल्भता नाही. मग तुम्ही 8वी पर्यंत म्हणताय नापासच करायचं नाही तुम्हाला. आणि मग सर 8 आणि 4 वर्षात किती शिकणार तो आणि कशी त्याची प्रगल्भता वाढेल? 2 गोष्टी आहेत. सर म्हणले बरोबर आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करण्याची जी वयाची अट आहे ती आपण जर बघितलं तर राज्यसभेसाठी 35 आहे आणि उमेदवार विधानसभेसाठी 25 आहे. आणि मग मतासाठी 18 ठेवत असताना काय विचार झाला लोकांनी? सर म्हणले ती एकदम बरोबर गोष्ट आहे. राजकीय पक्ष हे निवडणुका जिंकण्यासाठी आगतिक झालेले असतात आणि त्या आगतिकतेतून समोरच्या माणसाला भुरळ पडेल, मतदारांना भुरळ पडेल अशा लोकांनी करणाऱ्या योजना घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. हा अलीकडे ट्रेंड इतका वाढत चाललेला आहे. त्याचं कारण असं की जर काही आपण भूतकाळामध्ये जर डोकावून पाहिलं तर केवळ वैचारिक क्षमता उमेदवाराची पाहून ती माणसं निवडून यायची. म्हणजे मधु दंडवते हे राजापूर रत्नागिरी मतदारसंघाचे नागरिक नव्हते, पण ते ज्यावेळी तिथं लढतायत, ते ज्या विचारानं लढतायत, त्यांच्याकडे असणारी क्षमता, त्यांच्याकडे असणारी विद्वत्ता विचारात घेतल्यानंतर कोकणी माणसांनी, हे बाहेरचे आहेत, घाटाच्या वरचे आहेत,
असा विचार न करता त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. किंवा क्रांतिशय नाना पाटलांना धाराशिव जिल्ह्यामधल्या लोकांनी लोकसभेवरती पाठवलं. हे जर सगळं बघितलं तर काळाच्या बिनविरोध पाठवलं. यशवंतराव चव्हाण नाशिक मधून निवडून आले. गोष्ट अशी आहे या सगळ्यामध्ये, ही जी म्हणजे प्रगल्भता होती विचारांची, ती समाज स्वतःची विचाराची प्रगल्भता परंपरा विसरत चाललेला आहे. आणि मग जर अलीकडे जर बघितलं ना, एखादा उमेदवार शेजारच्या तालुक्यातला असला तर त्याला उपरे म्हणण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आता खऱ्या अर्थानं माणूस भौगोलिक दृष्ट्या जवळचा का वैचारिक दृष्ट्या जवळचा हे जी गल्लत झाल्यामुळं मग मतदारांमध्ये राजकीय व्यासपीठावरून हे बोललं जातं. आणि मग बऱ्याच वेळा काय असते, म्हणजे या देशामध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राचा विचार करता विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली आहे. जर गाव गल्लीतला प्रश्न आहे तर तो त्या पद्धतीनं ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका अशा पद्धतीनं आहे. पण राजकीय व्यासपीठावरूनच मोठ्या नेत्यांनी काय केलं अशा पद्धतीनं विचारणा ज्यावेळी होते ना, तर कायदे मंडळाचे अधिकार, कायदे मंडळाचं धोरण किंवा कायदे मंडळाकडं जो विचाराचा आवागा पाहिजे, जसं सरांनी सांगितलं की बेरोजगारीची मुख्य समस्या. आजच एक बातमी आपण वाचली, काल घटना घडलेली सातारमध्ये संध्याकाळी 36 वर्षाच्या युवकानं विवाह होत नसल्याच्या कारणानं विमनस्क अवस्थेत जाऊन आत्महत्या केली. म्हणजे तरुणांना रोजगार नाही म्हणून आत्महत्या होत आहेत, तरुणांचे विवाह वेळेत वयात होत नाहीत म्हणून आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्याचं कर्ज भेटत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत. आत्महत्येची अनेक कारण आहेत. त्याबरोबर आणखीन एक महत्वाचं कारण असं की आरोग्याची समस्या जटिल होत चाललेली आहे. म्हणजे सरकार फुकट उपचार जरी दिले तर सरकार आरोग्य परत देऊ शकत नाही. पण आरोग्य बिघडणारी जी व्यवस्था आहे ना, त्यामुळे आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची सुद्धा मोठी संख्या आहे. आता या छोट्या छोट्या प्रश्नांच्याकडे जर बघत असताना राज्यकर्त्यांची संवेदनशीलता हरवलेली आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून काहीतरी करतो असं सांगायचं त्यांचं धाडस नाही, कारण ते सांगितलं तर त्याचा प्रभाव पडून आपण निवडून येऊ किंवा ते मतं देतील अशी परिस्थिती नाही. आणि मग पर्यायानं लोकांनी करणाऱ्या ज्या घोषणा आहेत की ज्याला अर्थतज्ञांच्या भाषेमध्ये की एखादी योजना घोषणा करत असताना आपल्याकडे असणारी उत्पन्नाची आपण बाजू विचारात घेतली पाहिजे. केवळ उत्पन्नाची बाजू विचारात घेऊन चालणार नाही, तर या योजनेचा समोरच्या पिढीवरती क्रयशीलतेवर परिणाम होणार आहे का, त्याच्या मनशक्तीवरती परिणाम होणार आहे का, त्याच्या विचारशक्तीवर परिणाम होणार आहे का. जर समाजाला सहज आणि सुलभपणे आयतं जर मिळायचं जर लागलं तर म्हणजे श्रमामध्ये मोठी शक्ती आहे, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे असं अनेक सुधारकांनी सांगितलं. आणि भारत जगातला सर्वात तरुण देश आहे, मोठी लोकसंख्या आहे, त्याचा सकारात्मक वापर करून हा देश पुढे घेऊन जाणं सहज शक्य आहे. पण दुर्दैवानं खाजगीकरणाचं जे धोरण आहे किंवा यांत्रिकीकरणाचा मोठा समावेश आहे त्याची आणि वाढत्या लोकसंख्येची सांगड घालण्यामध्ये राज्यकर्त्यांना अपयश आलेलं आहे. आणि मग अशा काहीतरी योजना घोषणा वय कमी करून राज्यकर्ते मतदारांचं मत बदलतायत का मतदार त्यांचं भविष्य बदलतात, पण काय नक्की कसं विषय कसा होता, पूर्वी असं म्हटलं जायचं जसा राजा तशी प्रजा. आता परिस्थिती उलटी आहे. काल सुसंगत विचार करता जनतेला जे पाहिजे तेच आम्ही देणार. मग काय पाहिजे, फुकट प्रवास पाहिजे दिला, काय पाहिजे बेरोजगार भत्ता पाहिजे दिला. सर म्हटले मुख्य समस्या रोजगार द्या, त्याची क्रयशक्ती वाढवा, त्याला हक्कानं काम करता येईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण करा. तो दुसऱ्यांना दिल ना काहीतरी कमवून, पण त्यालाच परावलंबी केलेला आहे. आणि मग परावलंबी करत असताना राज्यकर्ते किंवा राजकीय पक्षातले जे लोक आहेत ते विचार करत नाहीत की आपण हे पैसे ज्या पद्धतीनं खर्च करणार आहे ते उत्पन्न कशातनं करणार आहे. मग उत्पन्न करत असताना मग तो शेवटी बोजा आहे तो जनतेवर येतो. म्हणजे बऱ्याच वेळा आता या देशामध्ये सध्या एक चर्चेचा विषय असतो की आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला विचारलं पाहिजे. प्रत्यक्ष करदाते भरणारा वर्ग थोडा जरी असला तर अप्रत्यक्षपणे कर भरणारी या देशातली 140 कोटी जनता आहे. म्हणजे एखाद्या भिक्षुकाला, एखाद्या दानशूर माणसानं जर 10 रुपये दिले तर तो बिस्किटचा पुडा खरेदी करेल ना, तर त्यामध्ये सुद्धा तो टॅक्स देत असतो. म्हणजे भिकाऱ्याच्या पैशातून सुद्धा राज्याच्या केंद्राच्या तिजोरीत पैसे येतात. त्या पैशाचा विनियोग आम्ही विश्वस्त म्हणून कसा करणार आहे, आम्ही या देशाला चांगलं वळण लावणार आहे का. राज्यकर्ते अलीकडं मी तिजोरीचा मालक आहे अशा आविर्भावात वागू लागल्यामुळं मुख्य समस्या ते समजून घेत नाहीत. प्रश्न समजून न घेतल्यामुळे तो सोडवण्याचा काय प्रश्नच येत नाही. आणि मग पर्यायाने ही परिस्थिती निर्माण झाली. आता आपण बघितलं कधी महाराष्ट्राचं चित्र असं नव्हतं. म्हणजे उमेदवारांवरती, उमेदवाराच्या समर्थकांवरती हल्ले होणं, त्यांचं अपहरण होणं, दगडफेक होणं, हे
सामाजिक व्यवस्थेचा विचार करता हे चांगलं लक्षण नाही. म्हणजे राजकीय पक्ष वगैरे ह्या सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ही सगळ्यांनी मिळून परिस्थिती सुधारण्यासाठी विचार केला पाहिजे, पावलं टाकली पाहिजे. जर 50 रुपये घेऊन क्रांतिशय नाना पाटील उस्मानाबादला जाऊन निवडणूक लढले आणि तिथल्या लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली, आशीर्वाद दिला, तर आज उमेदवार किंवा निवडणुकीची चर्चा होण्यापूर्वी बजेटची, पैशाची, खर्चाची चर्चा का होती? आणि म्हणून मग दोष कुणाला द्यायचा, राजकीय पक्षांना द्यायचा की जनतेला द्यायचा? तर खऱ्या अर्थानं या सगळ्या पापाचे वाटेकरी तुम्ही आम्ही सगळे जाऊ, आपल्याला मिळून तो सुधारावं लागेल. ही परिस्थिती एक नाही, एखादा विचार असेल, मिळालेलं स्वातंत्र्य असेल, हे सहज नाही मिळालेलं आपल्याला. आम्हाला फक्त त्या वाटेवरनं चालता येणं हे दुर्दैव आहे. पण त्याच्या आड येते ना दडपशाही, दहशत आहे, एकमेकाला म्हणजे आता तुम्ही म्हटलात मारहाण झाली किंवा इथे पैशाचं वारेमाप म्हणजे धुळधाणच होते या पैशाची. म्हणजे सामान्य जर उमेदवार असेल तर तो या लोकशाहीच्या तो पायी व्हायसाठी आपण तो उभा राहिलाय. लोकशाहीचा आपण चांगलं त्याला अभ्यासक म्हणू शकतो किंवा आणि तो त्याच्या चांगल्या विचारानं जर उभा राहिला असेल तर या धनधान्याच्या पुढे याची उमेदवारी टिकते का? मग त्यांना अगदी निवडणूक प्रक्रियेत त्यांना अर्ज काढून घेण्यापासून किंवा त्याला जर नामोहरम करण्यासाठी हे वारेमाप पैसे हे करतात की खरेदी विक्री चालू आहे याच्यात. नाही, आता एक लक्षात घ्या, धनदानगे कोण झाले? आता जे प्रस्थापित झाले, जे आमदार खासदार निवडून गेले, जे आमदार 25 वर्षापूर्वी धनदानगे नव्हती, मी तुम्हाला नावं 50 नावं दिली, त्यांच्याकडे काही नव्हतं, ते धनदानगे झाले. कशात झाले? काही नसताना लगेच वाहनं येतात, बंगले होते. आता प्रोसिजरच अशी झाल्या की निवडणुकीला पैसे फेकायचे, निवडणूक झाली की 5 वर्षे पैसे कमवायचे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन. ती उदाहरणं ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत जास्त आहेत. एखादा पानपट्टीवाला त्याने आमदार केलेला आहे, एखादा चप्पल दुकानदार त्याने आमदार केलेला आहे, बरोबर, पण तिची परिस्थिती 5 वर्षात सुधारलेली. ही गोष्ट सर इतरही काही गोष्टी असतील. मग तो एकदा तुम्हाला सांगतो, पुणे मुंबईमध्ये नगरसेवक झाला महापालिकेचा की ते 2 वर्षात श्रीमंत झाला. तो स्थायी समितीवर जर गेला आणि स्थायी समितीचा चेअरमन असेल तर ते विधानसभेचे त्याला वीर लागतात, एवढा पैसा त्याच्याकडे येतो. आपली एकंदरीत यंत्रणा भ्रष्ट झाली. दळणवळणाची साधनं वाढली का? वाढली. लोकांची आर्थिक प्रगती झाली का? काहींची झाली, काहींची नाही. तुम्ही ग्रामीण भागात फिरा, 20 गुंठे जमिनीवर तो मनुष्य स्वतःचं कुटुंब कसं चालवतो? 20 गुंठे 30 गुंठे जमिनीवर आपणाला सुद्धा विचार करावा लागतो. त्यामुळं मुळात ही चूक आहे की तुम्ही 18 वर्षाचं जे मतदान केलं त्याला, ते टेक्निकली पॉवरफुल आहे. 4 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल चालवतात, म्हणून त्याला धोरणात्मक निर्णय घ्यायची अक्कल आहे का? असं नाही ना. मग ही जे आता जे निवडणुका आहेत का नाही, निवडणुकांचं मूळ असं आहे की राज्यकर्त्यांना माहीत झालेलं आहे की काय करावं लागतं, आणि कार्यकर्त्याची अपेक्षा असते की मला बी ह्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे. मग पहिल्या टप्प्यातल्या कार्यकर्त्याला फक्त जेवण मिळतं, दुसऱ्या टप्प्यातल्या कार्यकर्त्याला एक पाकिट मिळतं छोटं, त्याच्यापेक्षा म्हणजे आता नगरसेवक वगैरेच्या कार्यकर्त्याला जास्त मोठं पाकिट मिळतं. जाती समूहाचे नेते आहेत त्यांना पाकिट मिळतं, कुणाला निवडणुकीला उभं राहण्यासाठी पाकिट मिळतं, कुणाला गप बसायसाठी पाकिट मिळतं. फॉरेन टूर, हा, म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकारचे आमिष प्रलोभने ही देश राज्य धरा देश धरा रसात तळाला नेणारी प्रक्रिया आहे. एक दिवशी याचा उद्रेक होईल, क्रांती होईल. सरांनी जे सांगितलं नाही ते आता म्हणजे खदखद आहे या देशामध्ये. आणि जी गोष्ट आहे नाही म्हणजे वयाचा विषय, ती 18 वर्षाच्या मुलांकडे तेवढी प्रगल्भता वैचारिक नाही. पण दुर्दैवानं एकूण राजकीय दृष्ट्या विचार करता सध्या मतदारांच्याकडे राजकीय प्रगल्भता किती आहे हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. म्हणजे तेच प्रश्न, तीच चर्चा, तीच आश्वासनं वर्षानुवर्ष ज्यावेळी सुरू असतात त्यावेळेला मग
शेती कशा स्वरूपाची असली पाहिजे, शिक्षणाची पद्धत कशा स्वरूपाची असली पाहिजे, वैद्यकीय व्यवस्था कशा स्वरूपाची असली पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था कशा स्वरूपाची असली पाहिजे, यासाठी तज्ज्ञ लोक सांगतात, तज्ज्ञ लोक विचार मांडतात आणि मग प्रत्यक्षात कृती आराखडा, घोषणा, धोरणं ह्या सगळ्याकडे जर बघितलं ना तर ते सगळं भिन्न दिशेला चाललेलं आहे. आणि तरी देखील मतदार म्हणून, या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आम्ही आमची भूमिका तपासत नाही. आमच्या राजकीय पक्षाला, राजकीय नेत्याला ती आम्ही जाब विचारत नाही. आणि मग समाज दोन गटात विभागलेला आहे की म्हणजे आहे रे आणि नाही रे अशा पद्धतीनं. समजा मी जर ठरवलं की माझा पक्ष श्रेष्ठ आहे, माझा उमेदवार श्रेष्ठ आहे, माझा नेता श्रेष्ठ आहे, तर ते इतक्या म्हणजे टोकापर्यंत समर्थन करायचं की चुकून एखादी गोष्ट माणूस आहे त्याच्या हातनं घटना घडती, चूक घडती, पण ती देखील चूक मान्य न करण्याचा उद्दामपणा समाजात वाढलेला आहे. आणि तो उद्दामपणा राजकीय पक्षांमध्ये खास करून आहे आणि त्याचं समर्थन करणारा समाज आहे दुर्दैवानं. त्यामुळं वयाची जी अट आहे ना, ह्याच्या पलीकडे जाऊन एक या देशाला पुन्हा एकदा वैचारिक प्रगल्भतेची गरज आहे. मग एखादा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे त्याच्यावरती काम होतं का? आता जे बऱ्याच ठिकाणी असं झालं की काही उमेदवार अगदी घरापर्यंत मटण पोचवून मताला पैसे देणे, मग ही जी देत आहेत, मग त्यामुळे ते मतदार काय म्हणणार, तो काय बोलायचं हेच नाही ना, आमिषाला बळी पडलाय ना. मग तो नेत्याच्या विरोधात बोलेल कसा, बोलला की त्याच्यावरती दबाव, मग तुला दिलं नाही का, मग तुला पोचलं नाही का, मग ही जी प्रक्रिया सुरू होणार, मग ह्याच्यात मग आपला आवाज दाबला जाणार ना. हे जी उलटी बाजू कसं मतदार काय म्हणतो, माझा आमदारकडे काय काम, मला माझा नगरसेवक असेल बस आहे, ते देतो ना जेवण मी खाणार, ते देतो ना पैसे मी खाणार. किती लोकांचं आमदाराकडे काम असतं, किती लोकांचं खासदाराकडे काम असतंय, हा एक भाग आहे. बरोबर. आणि ही जत्रा झाल्या म्हणजे गावच्या यात्रेला जसं पाहुणं आपण जेवायला बोलवतो तसं निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांनी जेवण घालायचंच. आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या एका वार्डला 15 लाख रुपये खर्च आहे. सवयी लागल्या, निवडणुका आणि पैसा हे समीकरण झालेलं आहे. बरं, माणसं बी काय म्हणतात, घेतोय ना का सोडा, बरं दोघांकडचे पैसे घेतात. सर हेच बदलावं लागेल, चोराची लंगोटी का सोडा असा एक शब्द आहे. पण ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदरच मतदार म्हणून जर आमचं हे वक्तव्य असेल की चोराची लंगोटी का सोडा, याचा अर्थ मतदार म्हणून चोर आहे तरी देखील मी त्याचं समर्थन करणार, हा निर्लज्जपणाचा विषय आहे या सगळ्यामध्ये. आणि जर बघितलं तुम्ही की भारत स्वातंत्र्य झाला तो असा नाही झाला म्हणजे ज्यांनी या भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी म्हणून प्राणाची आहुती दिली, त्यांनी कधी असा विचार किंवा स्वप्न बघितलं नव्हतं की हुतात्मा स्तंभावर माझं नाव येईल म्हणून. त्यानं त्याचं कर्तव्य केलं की ज्यामुळं आज 140 कोटी जी देश आहे तो अशा पद्धतीने आहे. पण ही जी परिस्थिती आहे ना, आम्हाला तरुण असतील, मध्यमवयीन असतील, वयोवृद्ध असतील, हे मतदार म्हणूनचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ही राजकीय सामाजिक व्यवस्था आहे ना, सर म्हणले ना माझं काही काम नाही, असं खरी गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसाचं आमदाराकडे काही काम नसतं. पण ती जी भाषावार प्रांत रचनेनंतर राज्य आणि केंद्र हा जो विषय आहे की नाही, तिथं जाणारा प्रतिनिधी जे धोरण, जी घोषणा, जी भूमिका या देशामध्ये राज्यामध्ये राबवणार आहे ती सामान्य माणसाला केंद्रित ठेवून असली पाहिजे, सामान्य माणसाच्या हिताची असली पाहिजे. आणि म्हणून प्रत्यक्ष काम जरी नसलं ना तरी या देशातला प्रत्येक नागरिक हा विधिमंडळ असेल, संसदीय मंडळ असेल, तिथं जाणाऱ्या प्रतिनिधींच्या एकूण धोरणांचा किंवा त्यांच्या भूमिकांचा त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम होत असतो. जसं आता म्हणजे राजकीय बोलायचं नाही, पण एक जर गोष्ट बघितली ना म्हणजे देशामध्ये सोयाबीन हे जे काही धान्य आहे त्याला बाजारभावामध्ये मूल्य मिळत नाही अशी एक आक्रोशाची भावना आहे. त्याच वेळेला त्यापासून तेल तयार केलं जातं, त्या तेलाचा दर जर बघितला तर ती तफावत आहे. आणि मग कृषी मूल्य आयोग असतील किंवा वेगवेगळे आयोग असतात ना, मग उत्पादित माल आणि त्याची उपपदार्थ असं सगळं जर अभ्यासाचं गणित मांडलं ना, मग एकूण परिस्थिती झालेली आहे काय समाजामध्ये म्हणजे
सरांनी सांगितलं वय जे आहे की नाही त्याला दोष देता येणार नाही, ज्याला कळतं तो बोलायला तयार नाही. आणि मग माणूस क्षणिक मोहासाठी क्षणिक लाभासाठी मग तो आपली विचारधारा आपली प्रगल्भता सगळी विसरून या जत्रेमध्ये सहभागी झालेला आहे की ज्या सर म्हणले दुर्दैवानं निवडणुकायला उत्सवाचं स्वरूप झालेलं आहे. उत्सव हा लोकशाहीचा नसून हा चंगळवादाचा उत्सव आहे, अशा स्वरूपाचं आत्ताचं सध्याचं निवडणुकीचं चित्र आहे की ज्यामध्ये मग मताचे दर ठरले जात आहेत, मतदारांना व्यसनाचे पदार्थ पुरवले जात आहेत, मतदारांना गाड्या घोड्या पुरवल्या जात आहेत. 21व्या शतकातल्या निवडणुकांमध्ये सुद्धा म्हणजे पूर्वी वाहनावरती स्पीकर लावून जाहिरात करायला लागत होती, आज देखील करायला लागते. मग प्रत्येकाच्या खिशामध्ये जे गॅझेट आलं आणि त्याच्या माध्यमातून जो प्रचार आहे हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी आहेत. बरं एवढ्यावर थांबत नाही, परत ती पत्रकांची छापाई आहे. म्हणजे ते आमदार आहेत. बरोबर आहे. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? 75 झाली. म्हणजे त्यांची मागची पिढी संपली. मग आता पुढची जे येणार एक लक्षात ठेवा, अलीकडचं राजकारण करायला तुमची आर्थिक स्थिती भक्कम लागते, तुमचा समाजामधला संपर्क भक्कम लागतो, तो संपर्क ठेवणारे कार्यकर्ते तुम्हाला भक्कम लागतात. त्यासाठी 5 वर्ष त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायला लागते. मग तुम्ही एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर विकास कामातून ताकद देता, सामान्य माणसांच्या कामातून ताकद देता आणि ही उतरंड आहे अशी. म्हणजे आपल्याला खूप संधी आहेत ना सामान्य माणसाला. त्याला ग्रामपंचायतीला संधी आहे, त्याला पंचायत समितीला संधी आहे, तशीच नगरपालिकेत संधी आहे, त्याला जिल्हा परिषदेला संधी आहे, त्याला अनेक समित्यांच्यावर संधी आहे. हे सत्तेचं विकेंद्रीकरण जे यशवंतराव चव्हाणांनी करून ठेवलंय की नाही, मग एक लक्षात ठेवा की कुस्ती लढायची आखाड्यात जाऊन तो सक्षम माणूस पाहिजे. आणि तुम्ही जर बारीक बघितलं का नाही तर सगळीकडे घराणीशाही असे नाही, घराणीशाही उलटून पडलेली सुद्धा आहे. बरीच उदाहरणं आहे. आता आपल्या आता नाव घेऊ नये, प्रतापराव भोसले नंतर मदन भोसले देखील खुश शकले नाही. ते सोपं नसते घराणेशाही सोपं नसतं. कर्तृत्व यशवंतराव चव्हाण बाबूराव कोतवाल टिकू शकले का? भाऊंचं उदाहरण आहे. हे तर यशवंतराव माहिती होती, विलास काका त्यांना समजून पुढे आले. आपण घराणेशाही म्हणताना जर एक 5 पिढ्या असतील, उदाहरणार्थ माधवराव शिंदे यांचं जे घर आहे उत्तर प्रदेशात ते आपले महाराष्ट्रातील लोक आहेत, ते पिढ्याने पिढ्या आहेत. त्याला कारण वेगळे, ते राजघराणं राज्यच होतं त्यांचं. आणि पण उदयन महाराजांना पराभवाला समोर जावं लागलं. बरोबर. शिवेंद्रराजांना पराभवाला समोर जावं लागलं. इंद्रजित मोहित्यांना पराभव म्हणजे नाही आपल्या लोकशाहीचं सौंदर्य आहे. अनेक दिग्गज पराभूत झालेले आहेत, मतदार सुज्ञ आहेत, त्यातलं जे सक्षम असतं ते. पण आत्ताचा काळ संक्रमण काळ आहे. आता खऱ्या अर्थानं मतदारांचा खऱ्या अर्थानं कस लागतो या निवडणुकांमध्ये. कारण निवडणुकाचं स्वरूप आणि मतदारांना बोलवण्याचं पद्धती त्यात बदल झालेले आहेत. त्यामुळे मतदारांचा खरा कस लागणार आहे या निवडणुकीत. आपल्या कराडमध्ये उदाहरण आहे ना, दाजीसाहेब होते, प्रेमीला काय पृथ्वीराज आले, पृथ्वीराजानंतरच उत्तर कुठे तुमच्याकडे नाही ना. मिळेल की संधी दुसरी कोणाला. अगदी तुम्ही 20 म्हणून मी सांगतो 20 वर्षाचे टप्पे करा आणि निरीक्षण करा, तुम्हाला अनेक चेहरे बदलले दिसतील. कोणाला असं वाटलं होतं का की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यातनं एवढे आमदार निवडून येतील, एवढी मंत्री होती, कारण त्यांचं 80% समाजकारण 20% राजकारण हे धोरण होतं. आता काय झालं, आता 100% राजकारण झाले, पण मुंबई शहरातलं किंवा त्यांच्या शाखांचं समाजकारण संपलेलं नाही. आजही त्यांची ॲम्ब्युलन्स तयार असते. हे धोरण आहेत ना. आणि शेवटी कसं होतं, काँग्रेसची विचारधारा जशी आहे, राष्ट्रवादी विचारधारा एक विचारधारा, BJPची विचारधारा ही त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे. आणि आपल्या घरात 5 माणसांचं एकमत होते एखाद्या प्रश्नावर. हे तर एवढा मोठा समाज सांभाळायचा आहे, मग तो समाज सक्षम माणसाने सांभाळावा अशा मताचा न्याय. एक तुम्हाला साधं सांगतो की आमचे चुलते 43 वर्ष सरपंच होते. का होते? छोटी भावकी. तर लोकांना त्यांची भूमिका मान्य व्हायची.
ती मिलिटरीतून आली होती, श्रमदानावर त्यांची श्रद्धा होती, श्रमदानातून ते सगळे करायचे. त्यांच्यानंतर लोकाग्रह म्हणजे खरं तर ती थोडंसं दुरुस्त केलं पाहिजे. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ज्यावेळेस म्हणतो आपण, तर जे चांगलं आहे की नाही, जे उदात्त आहे, जे उत्तम आहे, ते आम्ही जपलं पाहिजे. त्याला घराणेशाहीचं कोंदण असता कामा नये, त्याला जातीचं कोंदण असता कामा नये, त्याला धर्माचं कोंदण असता कामा नये, त्याला भाषेचं कोंदण असता कामा नये, त्याला प्रांताचं देखील कोंदण असता कामा नये. पण समाज मनावरती सातत्यानं राजकीय पक्षांच्या नेत्यांच्याकडून जो संस्कार होतोय की जो विचार लादला जातोय, त्यातून विघटनाच्याच विचाराला चालना मिळण्याची परिस्थिती आहे. आणि मग तरुणांनी, विशेषतः तरुणांचा देश आहे म्हणून नाही, तरुणांनी काय डोक्यात ठेवलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वयामध्ये स्वराज्याची शपथ घेतली, स्वराज्य निर्माण झालं? ज्ञानेश्वरांनी कोणत्या वयामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून जीवनातलं सत्य शोधलं? आज गावोगावची पारायण होतात, वयस्कर लोक करतात. आता चालू उदाहरण घ्या ना, पर्यावरणाची परिस्थिती विचारात घेता ग्रेटा थनबर्ग नावाची जी मुलगी आहे ती याच वयाची आहे ना. आणि मग एकूण सगळी परिस्थिती मला बदलायची आहे आणि ती माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये आणि माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये सकारात्मक परिणाम करेल, माझ्या जीवनामध्ये त्याचे प्रत्यक्ष मला लाभ मिळणार आहे. तर मला विचार केला पाहिजे ना. ज्या ज्ञानेश्वरांनी वैश्विक संकल्पना मांडली त्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विषय असल्यामुळे आम्ही उदात्त विचारातनं पुढे गेलं पाहिजे. आपण जे महापुरुषांचे फोटो लावतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र म्हणतो, मग त्यावेळेला यांचं फोटो पुरतेच विचार राहिलेत का? दुर्दैवाने असं म्हणावं लागेल आता की महापुरुष हे प्रतिमांमध्ये बंदिस्त झाले आणि मग स्मारक आणि पुतळे आणि फोटो याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या विचाराचं पदोपदी अनुकरण झालं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही आम्ही चर्चा करतोय, बसलोय आणि विचार मांडतोय. महापुरुषांची वाटणी झाली. शिवाजी महाराज मराठी, काही मराठी तरुणी घेतला, तेच की म्हणजे आम्ही चुकलो. महात्मा फुले महात्मा माळ्यांनी घेतला, काही ओबीसींनी घेतला, आंबेडकरवाल्यांनी घेतला की जो आंबेडकर सगळ्यांनी घेतला पाहिजे, जो महात्मा फुले सगळ्यांनी घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या पत्रामध्ये सुद्धा असायचं की रयतीच्या सुत्रीच्या तोड्याला सुद्धा धक्का लागता उपयोगी नाही. इथं अशी अवस्था झाली आहे की रयत जगू न जगू आपण जगलं पाहिजे आणि रयतेचं त्याचं आहे ते त्याचंच, माझं आहे ते माझंच, आपण रयतेचं जे त्याचं आहे ते सुद्धा माझंच. सर या निमित्ताने एक विचार असा आला की निवडणुका आणि आचार पाहिजे, आचार विचार संहितेतनं आम्हाला पुढे जावं लागेल, मग निवडणुका दुरुस्त होतील. निवडणुका दुरुस्त जर झाल्या तर त्याचे निकाल आपल्याला सकारात्मक पाहायला मिळतील. निकाल सकारात्मक पाहायला मिळाले तर त्याचा परिणाम म्हणजे कार्यपालिका जे की नाही, कायदे मंडळ जर चांगल्या पद्धतीच्या विचाराचं जर आलं तर ते आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने समजा एका आमदार केला, निवडणूक खर्च आहे तो साधारण 40 लाखांपर्यंत मर्यादा आहे. परंतु असं होताना दिसतंय कसं, आता आपण ज्यावेळेस फिरतो प्रत्येक हॉटेलच्या पुढं एवढ्या जेवणावळी चालल्यात, पैशाचे वाटप, आणि आपल्यापर्यंत येऊन सांगतात काय आले, इकडनं आलं, आता इकडचं राहिले. म्हणजे ही जी नाही, ही खरं गंभीर गोष्ट आहे. आणि याच्यावरती बघा म्हणजे शहाण्या माणसानं ज्याला परिस्थिती बदलायची आहे, सुधारायची ना, त्यानं या विषयाची चर्चा न करता मी, माझा मित्र, माझा नातेवाईक किंवा ज्याच्यावरती माझा शब्द चालतो असा कुणीही या सगळ्या म्हणजे ज्याला लोकशाहीचं मातेरं म्हणता येईल, ज्याला समाजाचं मातेरं म्हणता येईल, या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही. आणि आम्हालाही दुरुस्त करायचे. संत गाडगे बाबा गावोगाव जाऊन गाव झाडायचे, आम्ही निदान लोकांच्या मेंदू स्वच्छ करू, आपला स्वच्छ करू, आपल्या शेजाऱ्याचा कर्तव्य म्हणून आपण आणि मगच विषय. आम्ही नशिबवान आहे की आम्हाला अलगद स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते टिकलं पाहिजे. आणि ते टिकण्यासाठी काय आवश्यक आहे, जसं सरांनी सांगितलं की या देशातल्या समस्या सोडवल्या पाहिजेत, या देशातल्या लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत आणि हा देश महासत्ता म्हणून पुढे नेला पाहिजे आणि हा देश टिकवला पाहिजे. या सगळ्या पॉझिटिव्ह काम करताना आम्हालाच मतदार म्हणून, नागरिक म्हणून आमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि ती आम्ही कधी पार पाडू, जर माझं मत, ज्याला मतदान म्हणतो, दान, दुर्दैवानं मतदान हा शब्द दुरुस्त करावा लागेल. अशा पद्धतीने जसं तुम्ही सांगितलं 40 लाखात निवडणूक वगैरे,
मुद्दा असा आहे की आता राजरोसपणे मतं विकली जातात. नेते पैसे वाटताना गावल्याच्या बातम्या बघतो आपण, कार्यकर्ते पैसे वाटताना गावल्याच्या बातम्या बघतो. अर्थात हे सामाजिक परिपाक म्हणून याकडे बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीला तुम्ही आम्ही सुद्धा दोषी आहोत असं आपण स्वतःकडेच त्याचा दोष घेऊन ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला भूमिका घ्यावी. आम्ही ज्यावेळेला तुम्ही कुठे कोणी उपासमार राहू नये, प्रत्येक गरीबाचं म्हणजे नो पॉवर्टी, नो हंगर, आणि तुमचं क्वालिटी म्हणजे शिक्षण पाहिजे, म्हणजे दर्जेदार शिक्षण पाहिजे, प्रत्येक सुविधा असे जवळजवळ 17 गोल आहेत आपल्याकडे. 7 परत त्याच्या 9 थीम केलेले आहेत आपल्या देशाने. आपला देशही त्यांच्यात सहभागी आहे आणि 2030 पर्यंत ह्या सगळे टार्गेट पूर्ण करायचं. परंतु आजही दिसतंय की आपल्याला बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात गरिबी, उपासमारी आहे, क्वालिटी शिक्षण नाही. जवळजवळ 60,000 शाळा बंद करायचं चालले. एक शिक्षकी शाळा आहेत, तिथं कसं करणार? 5वी ते 7वी किंवा 1ली ते 4थी पर्यंत एकच शिक्षक काय शिकवणार सर? तिथं अजून काहीच पोहोचलं नाही सर. डिजिटल म्हणतो आपण, इंडिया करायचं, महासत्ता करायचं, मग हा कुठं विषय निघतोय? आता काय याच्यातून कोणीच लक्ष देईना पूर्वग्रह झाले. दूषित दृष्टिकोनातून बघणं उपयोगाचं नाही. काही ठिकाणी तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आहे, पण काही ठिकाणी समजा त्या परिसरातील विद्यार्थी चांगल्या शिक्षणाच्या नावाखाली जर शैक्षणिक प्रवाह बदलणार असतील, त्यांचे पालक जर खाजगी शिक्षण संस्थांमध्ये त्यांना फी देऊन शिकवणार असतील, तर मग त्या ज्या रिक्त झालेल्या शाळा आहेत, काही ठिकाणी असं इच्छा असून सुद्धा ती परिस्थिती नाही, पण काही ठिकाणी ही परिस्थिती निर्माण केली. आम्हाला या सगळ्यामध्ये तुम्ही सांगितलं ती बरोबर आहे की जागतिक पातळीवरती म्हणजे मानवी मूल्यांचा विचार करून आम्ही काय देतो त्याला, म्हणजे स्वच्छ पाणी देतो का, स्वच्छ शाळा देतो का, चांगलं दर्जेदार शिक्षण देतो का, चांगले रस्ते आहेत का, त्याला शाश्वत विकासाचा विचार नाही होत. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन, निवडणूक, बांधकाम, रस्ते ह्याच कामावर जास्त लक्ष. दूरदृष्टीच्या योजनाकडे नाही सर. मगाशी म्हटले तसं म्हणजे आम्ही हे मोफत देऊ, आम्ही ते मोफत देऊ, ह्या सगळ्या गोष्टीतून समाज पुढे जाणार नाही. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या कुठल्याही राजकीय सामाजिक नेत्यांनी देशाला असं सांगितलं नव्हतं आम्ही तुम्हाला फुकट देऊ, आम्ही स्वातंत्र्य देऊ. आणि स्वातंत्र्याची जी किंमत आहे की नाही ती कुठल्या लाभ सुविधेत नव्हती. देशावरचं प्रेम आणि माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे एका मुद्द्यावरती हा देश पेटून उठला होता. पण आज दुर्दैवानं विषय असा आहे की जाती आणि व्यक्ती परत्वे काही योजना घोषणा सुरू आहेत आणि मग त्यामध्ये आम्ही वाटलो जातोय. हे दुर्दैव. म्हणजे तोडकरांच्या मागच्या मुद्द्याकडे जातो की तोडकर काय, मी काय, तुम्ही काय, आपण भरल्या पोटानं बोलतो. बरोबर, खरी गोष्ट आहे. भरल्या पोटी तत्वज्ञान सुचतं. आमचा सामान्य माणूस स्वतःच्या गरजा भागवण्यात इतका एरवाडलेला आहे की तो त्याला वेळ नाही ते सगळ्या गोष्टीकडे बघायला. नगरपालिकेत कुणी जावं, जिल्हा परिषदेत कुणी जायचा विचार करायची परिस्थिती त्याला त्याचं पडले. मग तो काय करतो त्यावेळेला, मला रोज मदतीला माझ्या कोण आहे बाबा, गाड्या. मग गाड्या आत्ता कुठे आहेत? गाड्या अमुक ठिकाणी. तो गाड्यांच्या मागणी गाडी काय करतात, त्याला टिकवण्यासाठी जे लाभ वरनं येतात निवडणुकीमध्ये ते त्याच्यापर्यंत पोहोचवतात. आजची समाज रचना, सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे, प्रबोधन करून प्रबोधन होणार नाही. परिस्थितीच्या चटक्यानं ज्या वेळेला जनतेचा उन्माद वर येईल. आता बघा काय आमदारांची कपडे फाडली गेली, मारहाण झाली जनतेनं, टोळीनं नाही. सामान्य माणूस जास्त दिवस गप बसत नाही. क्रांतीच्या उंबरठ्यावर देश आहे. क्रांतीच्या उंबरठ्यावर देश आहे. तुम्ही फुकट खायला आणि हे चांगलं लक्षण आहे. हे चांगलं लक्षण म्हणतोय. जर समाज बदलायचा असेल तर जनतेच्या मनामधली खदखद ही अशा रूपानं ती बाहेर येणार आहे. ती अधिक हिंसक होण्यासाठी घडल्या, उद्या दुसऱ्या ठिकाणी होणार, उद्या तिसऱ्या ठिकाणी होणार. सर विनंती अशी की प्रार्थना म्हणूया की अति हिंसक होऊन म्हणजे अनेक असं न घडता या देशामध्ये बदल सकारात्मक घडावा. तो जो अशिक्षित समाज होता तो योग्य मार्गाने कसा जाईल ह्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. ही एवढी मोठी संत परंपरा कुठल्या दुसऱ्या राज्यात नाही. आता गुरु नानकांची आहे का? आहे. नाही, इतकी मोठी समृद्ध परंपरा, समृद्ध परंपरा नाही. आम्ही खूप आज आपल्याकडे साधनं कुठली आहेत शिक्षणाची? आज आपल्याकडे करमणुकीची साधनं कुठली आहेत? पूर्वी गावामध्ये यात्रा असायची, तिथं तमाशा असायच्या, तिथं कुस्त्या असायच्या. तमाशे आज बंद पडले, कुस्त्या बंद पडल्या.
त्याच्यानंतर ते पडदा लावून पिक्चर आले, ते बंद हे झाले. बंद. का झाले? त्या घरामध्ये आमची टी व्ही मनोरंजनाची साधनं बदलली आणि त्यातून ज्या पद्धतीचं मनोरंजन समोर यायला लागलं त्यावेळेला लोकांच्या, युवकांच्या स्वप्नातल्या महत्वाकांक्षा मोठ्या व्हायला लागल्या. काळाच्या ओघात गरजा बदलल्या. ग्रामीण बघितली भागातल्या मुलीला असं वाटतं की ह्या हिरो सारखं मला नवरा पाहिजे, ह्या हिरो सारखं मला घर असलं पाहिजे लग्नानंतर, की जे कदापि शिक्षण आहे. आमचं आयुष्य पुस्तकं वाचण्यात गेलं. आम्ही आजही पुस्तकं वाचतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास आमच्या 4थीच्या पुस्तकात सुद्धा मला आता दिसत नाही. मोठं प्रबोधनाचं एक साधन होते. छत्रपती शिवराय कळाला का नाही की तुम्हाला ह्या जगामध्ये कुठलंही नवीन ज्ञान याची गरज नाही. थोरांची ओळख नावाचं पुस्तकच होतं. चांगलं छान पुस्तक होतं. मॅनेजमेंट गुरु ती म्हणायचं. कुठची दिसतच नाही. बरं, इंग्रजी शाळा पाहिजे तर पाहिजेत ना, पण ज्या घरामध्ये आई मराठी बोलते, वडील मराठी बोलतो, भाऊ मराठी बोलतो, बहुताल मराठी, वातावरण मराठी आहे, तिथं त्या मुलांच्यावर अन्याय होत असतो. माझ्याकडे अनेक उदाहरणं, अनेक पालक असे की त्यांनी इंग्रजी माध्यमात काढली पुन्हा परत मराठी. बरं, आजच्या IAS अधिकारी आहेत, अनेक 10 नावं मी तुम्हाला घेऊन अशी दाखवेन की जी प्राथमिक शाळेला 7वीपर्यंत मराठी शाळेत ग्रामीण भागात, जिल्हा परिषद, म्हणजे अगदी मागच्या धोरण आणि जे मानवतेची मूल्य जपणार असेल, मानवतावाद जपणार नाही, असेल. मी त्याच्या पुढे गेलोय. आता तुम्ही तुमचं तुमच्या कुटुंबाचं पोट जगेल एवढं शिक्षण तुम्हाला मिळेल तरी बस. कारण आता कुठल्याही संत महात्म्याची गरज नाही, त्याचं कोण ऐकणार नाही. माणसाचा स्वयंभू झालाय. जगातलं ज्ञान त्यांना मोबाईलवर प्राप्त आहे. काही बाबतीत तुम्हाला ती गोष्ट आणि आहे. संस्कार हा भाग हा मठात जाऊन होत नाही, तो घरात होतो. बाप कसा बघतोय, मुलाकडे कमीत कमी ते 50%. हा, त्यामुळे घर सुधारा. आता मी जर उद्या प्रबोधन करायला उभं राहिलो, ते काय म्हणणार, रिटायर मास्तर आहे, काम नाही, काय पेन्शन मिळते म्हणून उभा आहे. पण ती जर मी माझ्या घरात प्रबोधन केलं, मला 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, मला 3 नातवंड आहेत, तेवढीच कार्यकक्ष ठरवून घ्या आणि प्रत्येक कुटुंब प्रमुखानं तेवढं काम केलं. कराडमध्ये एक शाळा आहे, शाळेचं नाव घेण्याची गरज नाही, त्यांना सुट्टी नसते. आता त्या मुलांच्याकडून घरात काढायला लागलं की आपण कसं वागायचं. परवा मी मागच्या 6 महिन्यात एका आमच्या मित्राच्या घरी गेलो होतो. मुलगी शाळेत आली, आलेले हातपाय धुतले. ती पहिल्यांदा वडिलांच्या पाया पडली, नंतर मी होतो माझ्या पाया पडली, जाऊन आईच्या पाया. घरात शिकवलेलं नाहीये. म्हणजे अशा सुद्धा काही संस्था आहेत, अशा शाळा आहेत की जिथे संस्कारक्षम शिक्षण दिलं जातं. सणाला सुट्टी देत नाही, ते सण शाळेत साजरा करतात. जसं सर म्हणले ना की चांगल्या गोष्टीची चर्चा झाली, चांगल्या गोष्टी समाजात खूप घडतात. पण दुर्दैवानं काय झालेलं आहे समाजामध्ये, मगाशी बोलता बोलता एक विषय निघाला की तुम्हीच सर म्हणला की दारिद्र्याचं प्रमाण आहे, याचं प्रमाण आहे. ही गोष्ट खरी आहे, पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं नकारात्मक गोष्टीवरती चर्चा करण्याची जी बातमी केली तर ती बातमी बघणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. आणि मग कृषीप्रधान देश आहे, एखादा दुष्काळी भागातला शेतकरी प्रयोगशील शेती करतो आणि 2 एकरामध्ये 5 लाख कमवतो. हा खऱ्या अर्थानं त्याच्यावर बघितलं पाहिजे. पण दुर्दैवानं समाजाची अभिरुची बदललेली आहे आणि मग चर्चा वाईटाची आम्ही जास्त करतो नाही. तर तो बदल जर झाला तर केवळ निवडणुका मतदानातूनच देश बदलतो अशी परिस्थिती नाही. देश बदलण्यासाठी रोज संधी, प्रत्येक क्षणाला संधी. पण त्याची चर्चा जे नाही, म्हणजे सर म्हणजे उत्सवी स्वरूप झाले आणि मग ती केवळ तिथं चर्चा होती. आचारसंहिता, विचारसंहिता, पैशाचे खर्चाचं वाटप, अमुक धोरण तमुक. मी तर काय म्हणतो, सगळी आचारसंहिता काढून टाका आणि 2 निवडणुका घ्या. आत्ता चाललंय ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? काहीच नाही. त्याला मान्यता देऊ नाव म्हणूनच म्हटलं ना, त्याला मान्यता. भ्रष्टाचाराला समाजानं मान्यता दिली. हो, शिष्टाचार झाला. भ्रष्टाचार शिष्टाचार झाला. म्हणजे पूर्वी माणसं टेबलाखाली पैसे देते, आता टेबलावर मोजून खराब नोट असले बदलून घेतात. काही लोकांनी मशीन आणून ठेवणार. मग एकदा कसं असतंय, PD साहेबांनी आम्हाला शिकवले ते सदा सर्व काळ तुम्ही
परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करू नका. तुमचं जीवन सुसह्य होईल. ही जी निवडणूक आयोग आचारसंहिता वगैरे आहे की नाही, क्षणिक आहे. ते किती 25 दिवस 30 दिवस पुन्हा राज्यकर्ते मोकळे आहेत ना त्यांचं काम करायला. तसेच एकदा म्हणायचं निवडणूक म्हणजे धर्म फुटलेला आहे. कोणी कोणाला काय व्हायच ते होते नाही लोक निवडून जातात. आदर्शाचा काळ संपला. आता प्रॅक्टिकल काळ आलाय. ते पूर्वी होतं का नाही जगा आणि जगू द्या. ह्यातनं जगतात लोक 8 दिवस का होईना. या विषयावरती कितीही चर्चा केली, कितीही आपण बोलत राहिलो, कारण तुम्ही दोघंही अष्टपैलू आहात, वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आहेच आम्ही मानतो, किंवा प्रेक्षकांनाही जे जे तुमच्या संबंधित आहेत त्या सर्वांना माहित आहे, कारण तुम्ही ज्या क्षेत्रातून आलाय आणि ज्या क्षेत्राशी संबंधित आहात असं याला एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असं आम्ही तुमच्याकडे बघतो. कारण तुमची जी चर्चा केलेली आहे अशी सदृढ चर्चा ही लोकशाही सदृढ करण्यासाठी आहे. एक मानवतेच्या दृष्टीनं किंवा जसं म्हटलं आपण प्रत्येक माणसाचं आयुष्य सुधारावं आणि त्याच्यासाठी या लोकशाहीतून प्रयत्न व्हावे. निवडणूक प्रक्रिया असेल किंवा इतर जी सामाजिक राजकीय जे स्थित्यंतरे होत्यात याच्यातून मानव शेवटचा जो माणूस आहे तो सुद्धा सदृढ व्हावा, सक्षम व्हावा, या दृष्टीनं ही लोकशाही टिकली पाहिजे. जसं तुम्ही आज ही बॅच लावून आलाय, मी मतदान करणारच म्हणजे आणि इतरांनाही सांगणार म्हणजे तुमच्याकडे ही जागरूकता आहे आणि आपण समाजाला जागरूक करण्याचं काम स्वतःहून करतोय. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोग सुद्धा सांगतोय की निर्भय बनो और मतदान करू. म्हणजे ही प्रक्रिया निर्भयतेची आहे, आपल्याला कुठेतरी न्याय देण्याची आहे, लोकशाहीच्या मार्गाने नेणारी आहे. म्हणून या चर्चेतून आम्हाला असं वाटतं की काही रागावात. सर एक मुद्दा असा आहे की ही लोकशाही मतदान करावं का न करावं हा ऐच्छिक अधिकार आहे आणि तो जास्तीत जास्त करावा म्हणून काही मेसेजेस येणं किंवा जनजागरण आहे आता हे सुद्धा देखील केलेलं आहे. तर या देशामध्ये जर तुम्ही राष्ट्रीय समस्यावर काम करतो आपण, राजकीय पक्षाचं म्हणणं असेल ना तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मतदान सक्तीचा कायदा करावा. अगदी बरोबर. तोपर्यंत या देशाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 100% म्हणजे ज्याची योजनेचा फायदा कुठल्याही शासकीय योजनेचा फायदा देणार नाही असे काढले काही म्हणते नाही ते हे नुसतं देखाव आहे. तर तुम्ही बघितलं सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं, इंटरनेट वापरणाऱ्यांचं किंवा हे जे काही गॅजेट आहे स्मार्टफोन वापरणाऱ्यांचं प्रमाण या देशातलं जगामधलं सगळ्यात मोठं प्रमाण आहे. आणि त्या देशामध्ये अजून देखील मतदानाचा टक्का 75% पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे एखाद्या देशाच्या प्रक्रियेमध्ये 25% लोक प्रक्रियेपासूनच लांब राहत आहेत आणि त्या देशामध्ये 25 किंवा 30 किंवा 40% मतं मिळवणारे लोक हे कारभार करतायत. अशा वेळेला या देशामध्ये 100%ची अपेक्षा आहे पण किमान 92-95% मतदान झालं. काय सांगतो जे देशामध्ये जिथे जिथे लोकशाही आहे का नाही तिथे हीच अवस्था लाटला. आणि तुम्ही जसं म्हटलंय त्या पद्धतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना आमची विनंती आहे की मतदानाच्या दिवशी शासनाने सुट्टी दिलेली आहे ती सुट्टी पर्यटन करण्यासाठी किंवा इतर काही कामं करण्यासाठी नको, लोकशाही समृद्ध होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी आपण मतदान करणं अतिशय गरजेचं आहे किंवा ती आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी 100% मतदान करावं. आणि या ठिकाणी चव्हाण सर आणि तोडकर सरांनी आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि ही खूपच महामंथन झाले चर्चेचं आज परिपूर्ण असं मला या चर्चेतून वाटतंय. आपण आलात, धन्यवाद.